नमस्कार. देवेंद्रजी, एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. खरं तर 4 महिने आधीच आपण अगदी इथेच हाच कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला आपण उपमुख्यमंत्री होतात आणि सांगत नव्हतात आम्ही प्रश्न किती विचारले तरी की मुख्यमंत्री कोण होणार. मात्र पुन्हा आलोय असं म्हणत आपण मुख्यमंत्रीपद घेतलं. 100 दिवस झाले आहेत. उपमुख्यमंत्री टू मुख्यमंत्री परत एकदा ह्या रोलमध्ये सेटल व्हायला या 100 दिवसातले किती दिवस गेले? खरं सांगायचं झालं तर तुम्ही जर माझ्या जीवनाची वाटचाल बघितली तर कुठल्याही रोलमध्ये गेलो तर मी एका दिवसात जॅकेट बदलतो आणि त्या रोलमध्ये जातो. आमदाराचा मुख्यमंत्री झालो तर एका दिवसात मुख्यमंत्र्याच्या त्या रोलमध्ये शिरलो. मुख्यमंत्र्याचा विरोधी पक्षनेता झालो. पहिल्या अधिवेशनापासून सरकारला झोपूच दिलं नाही. विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्यमंत्री झालो. कधीच हा विचार केला नाही की मी मुख्यमंत्री होतो. पूर्णपणे उपमुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये गेलो. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये येणं अतिशय सहज होतं. ज्या दिवशी मुख्यमंत्र्याचं पद घेतलं त्या दिवशी सगळी जबाबदारी आपली आहे असं समजून कामाला लागलो. त्यामुळे मला असं वाटतं की हे ट्रान्झिशन माझ्याकरता काही नवीनही नाही आणि ते काही फार मला असं वाटतं की कठीणही नाही. या 100 दिवसामध्ये